नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे आता मान तालुक्यातील टाकेवाडी या ठिकाणी, ज्या ठिकाणी सतोषा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य अशा बैलगाडा शर्यती भरवण्यात आलेल्या आहेत आणि मंडळाचे सगळे नियोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मैदानाचं सतोबा देवाच्या यात्रेनिमित्त भरवलेला आहे दसऱ्याला. आणि एक आदत एक बैल मैदानाचे हे आहे, रूपरेषा आहे. आणि या ठिकाणी आता जे प्रेक्षक लोक येणार आहेत त्यांच्यासाठी बसण्याची किंवा बघण्याची बसण्याची कशी सोय सोय केलेली मग आहे? 2 टेकड्या आहेत त्या निकालाच्या समोर. 500 फूट निकाल- निकालापासून 500 फूट रान थांबण्यासाठी जागा व्यवस्थित आहे. हा. आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांना बघण्यासाठी एकदम एक नंबर जागा आहे. दोन्ही बाजूला 2 टेकड्या आहेत मोठ्या. म्हणजे पेडगावला जसं ज्या पद्धतीनं मैदान भरतं हो, हो. आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी किंवा बघण्यासाठी व्यवस्थित जागा आहे, हो तशीच आहे. तशी या देवाच्या समोर पण जागा आहे. हो. जरा कॅमेरा तिकडे फिरवा, ती जागा दाखवा प्रेक्षकांना बसण्यासाठी. ते पलीकडचं पण टेकाड घ्या, ते कुठलं बी. गोल फिरवा तमा- म्हणजे तमा तुम्ही बोलला का त्या ते? टेकडावरती सगळीकडे पब्लिक बसू शकतं व्यवस्थित, हो. कुणाला काय त्रास होणार नाही. बरं ठीक आहे. आणि जर मेडिकलचा काय प्रॉब्लेम झाला तर त्याची काय सोय केलेली आहे? ॲम्ब्युलन्सची सोय आहे. हा. जर इथं जुकाबज कुणाला झाले, हा. तूच नाही देवादायन होणारच देवाला नाही. जायला जर होणार. झाले तर ॲम्ब्युलन्सची आमची ही आहे, म्हणजे मेडिकलची वगैरे सगळी सोय आहे. सोय आहे. हो. दुसरी गोष्ट या पुढे जा की आता हे मैदान भरवलेलं आहे तर बक्षिसाचं स्वरूप कसं आहे? प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 61,000 रुपये एक डाल. द्वितीय क्रमांक 2 डाल आहे त्या. बर. दुसरं बक्षीस आहे 41,000 2 डाल. हा. तिसरं बक्षीस आहे 21,000 2 डाल. बर. चौथं बक्षीस आहे 11,000 2 डाल. हा. पाचवं बक्षीस आहे 9,000 2 डाल. सहावं बक्षीस आहे 7,000 2 डाल. सातवं बक्षीस आहे 6,000 2 डाले. म्हणजे एकूण 7 बक्षिस येत आहेत. हा 7 बक्षीस आहे. तर आता हे मैदान भरवलंय, पण कशा निमित्तानं भरवलेलं आहे? सतोबा यात्रेनिमित्तानं भरवलेलं आहे. प्रथमच भरवलेलं आहे आपण. म्हणजे पहिलंच या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. हा पहिल्यांदाच म्हणजे- भरवलेलं आहे. या ठिकाणी आता किती फाट्या असणार आहेत? त्या 10 फाट्या आहेत तिथं. 10 फाट्या आहेत. तर फायनल हे एकाच दिवशी होणार आहेत का कसे हा होणार? फायनल एका दिवशीच होणार आहे सगळं. एका तिन्ही फेऱ्या एका दिवसात दिवसात सगळं- होणार आहे. फायनल होणार. म्हणजे 5:30 पर्यंत फायनल होणार आहे. हा 5:30 पर्यंत बरं, final आता मी अजून एका जणाला विचारतो की या जी आता मैदानाला किती प्रवेश फी किती ठेवलेली आहे? 700 रुपये. 700 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे. हम्म. काय अंदाज काय आहे तुमचा किती येतील? आमचा अंदाज आहे जे जे लोक देवावर प्रेम करत असतील ना हा. त्यांनी भरपूर आम्हाला साथ द्यावी. दर वर्षी आमचं व्यवस्थित मैदान हा. भरावं, कोणती अडचण नाही, भांडण तंटा नसावी मैदानात. बर. आणि ह्या मैदानावरती आता जे सगळे लोक येणार आहेत हम्म. त्यांना पाण्याची वगैरे सोय केली पाण्याची सोय केलेली आहे. म्हणजे कुणाला त्रास लागली तरी त्याला पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. सोय आहे. बरं, आता ह्या मैदानामध्ये काही विक्रेते पण येतील त्या दिवशी. हम्म. मैदान यात्रेच्या आदल्या दिवशी आहे, त्यामुळे विक्रेते सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी येतील. मग त्यांना कशी सोय केलेली आहे तुम्ही? विक्रेते ते आपापल्या पद्धतीनं म्हणजे त्यांना जागा ठेवलेली आहे हा, का? जागा दोन्ही ठेवलेली आहे. बाजूला सोय आहे. हा, 1 नंबर तासाकडे आणि 10 नंबर तासाकडे दोन्ही साईडला सोय आहे. म्हणजे दोन्ही बाजूला सोय केलेली आहे, विक्रेत्यांसाठी सोय केलेली आहे. हा, हम्म. जागा उपलब्ध आहे चारही बाजूला. हम्म. तर आता मैदानाला तुम्ही किती खर्च केलेला आहे काय? मैदानाला खर्च झालेला आहे की 1.25 लाख रुपये. म्हणजे फक्त मित्रांनो मैदान बनवण्यासाठी टाकेवाडीतील युवकांनी 1.25 लाख रुपये घालवलेले आहेत. आता मला तुम्ही सांगा की आता हे 1.25 लाख रुपये तुमच्या फंडातील आहेत का देवस्थानचे आहेत? नाही आपलं खंडातलं म्हणजे युवकांनी घातलेले आहेत पैसे. म्हणजे टाकेवाडीतील युवकांनी हे मैदान भरवलेलं भरवलेलं आहे. म्हणजे टाकेवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या योजनेतून हे मैदान या ठिकाणी होणार आहे. तर इथं अजून एक आयोजक आहे, त्यांना विचारतो, तुम्हाला काय वाटतं आता ह्या मैदानात कसं काय चालेल? नाही सांगा की मैदानामध्ये आता किती बैलगाड्या येतील, काय अंदाज आहे का तुम्हाला? पहिल्यांदाच तुम्ही भरावता, 500-600 येतील की. म्हणजे 500-600 गाड्या येतील या ठिकाणी. भरपूर असल्यामुळे भरपूर गाड्या येणार. आणि या ठिकाणी आता सतोबा देवस्थान असल्यामुळं मला तर वाटतं की महाराष्ट्रातील सगळ्या बैलगाडा शौकीनांनी या ठिकाणी यावं आणि या बैलगाडा शर्यतीचा लाभ घ्यावा. आहे की ही शर्यत किती तारखेला असणार आहे? 29/9/2025 रोजी. 29 तारखेला मैदान या ठिकाणी होणार आहे. तर महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा शौकीनांनी या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. आणि शेवटचा एक प्रश्न शरद ड्रायव्हर यांना विचारतो. 30 तारखेला कुस्त्याचं मैदान आहे बर. आणि 1 तारखेला यात्रा. बरं, त्या यात्रेसाठी सुद्धा लोकांना आमंत्रित करा. हा. मी आता शेवटचा प्रश्न शरद ड्रायव्हर आंधळीकर यांना विचारतो की आता हे जे मैदान भरवलेलं आहे यासाठी पंच कोण नेमलेले आहेत?
म्हणजे झेंडा पंच कोण आहे? सोमनाथ जगदाळ पेडगाव हा. आणि सलीम मोलाने आसिफ मोलाने वडगाव म्हणजे दोघं काम पाहणार आहे झेंडा पंच आणि अनाउन्सिंग मध्ये प्रताप झांजुणे तडवळे, हा. किरण बशे रिसवड आणि निकाली पंच म्हणून आहे कार्लोस पैलवान, बर सुमित वाघमोडे हा. आणि शिंदेवाडीचे बुवा. म्हणजे ह्या महाराष्ट्रभर निकाली पंच म्हणजे या गावातला कुठला ठेवणार नाही, आम्ही गावातला नाहीच, बर. बाहेरचे सगळे पंच कमिटी म्हणजे मैदान रितसर व्हावं यासाठी तुमची तयारी चालू. बाहेर गाडी मार्गाकडे उचलले जातील, मैदान दिवशी सीमेच्या चिठ्ठ्याच होते. बर. आणि बक्षी 5 वाजता सगळं कॅश मोजूनच घ्यायचं. म्हणजे 5 वाजता फायनल झाले की लगेच होणार. बक्षीस मिळणार आहे. हो. तर अजून कोणाला काय बोलायचं आहे का, सांगायचं का? आणि मैदानाचं सौजन्य सांगा. आणि मैदानाचं सौजन्य अरविंद महादेव काटकर आणि रमेश महादेव काटकर यांनी दोघांनी जागेसाठी आपल्याला सहकार्य केले. त्यांचं बी तुम्ही या ठिकाणी आभार आभार मानले आहे. पाहिजे. आणि पल्ला 800 फूट आहे. हा. पळण्यासाठी चांगली फूट आहे आणि मधला अंतर 14 फुटाचा आहे. 16 फुटाची फाटी आहे. तास टाकून 14 फूट अंतर झाले मध्ये. म्हणजे हा पल्ला जो येणार आहे तो 800 फूट आहे 800 फुटाचा आणि आहे. मोर थांबण्यासाठी 500 फूट जागा आहे भरपूर. आणि ज्या साईडला बैल जाणार आहेत त्या साईडला चढ आहे. आणि सर्व बैल मालकांनी नोंद करून सहकार्य करावं. आदरसाठी एकदम 1 नंबरचा रान पळण्यासाठी योग्य आहे. नोंदीचं कसं काय नियोजन? नोंदणी चालू झालेली आहे आता आजपासून. 22 तारखेपासून नोंद चालू झाली. 20-25 गाडी नोंद झालेली आहे. नोंद राहिलेल्या झालेली आहे. मालकांनी नोंद करून आणि घ्या. ज्यांना नोंद करायची आहे त्यांच्यासाठी काय सोय आहे? ऑनलाईन नोंद करायची? ऑनलाईन नोंद आहे Online आणि मैदानाच्या आदल्या दिवशी 8 वाजेपर्यंत नोंद आहे. त्यानंतर नोंद घेतली जाणार नाही, मैदानात नोंद घेतली जाणार नाही. म्हणजे मैदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी 8 वाजेपर्यंत फक्त नाही मैदानाच्या आदल्या दिवशी मैदानाच्या आदल्या दिवशी. 28 तारखेला 8 वाजेपर्यंतच नोंद आहे. बरं. आणि 8:30 वाजता लॉट निघणार आहेत आदल्या दिवशी संध्याकाळचं. संध्याकाळी लॉट काढून दुसऱ्या दिवशी सकाळी चालू हा, होणार. सकाळी 8:30 वाजता मैदान चालू होईल. तर मित्रांनो, आता हे सतोषा देवस्थान टाकेवाडीच्या दरम्यान इथं यात्रेनिमित्त इथल्या तरुण होतकर मुलांनी मैदान भरावलेलं आहे. आणि इकडचं समोरच्या बाजूला बघताय तुम्ही ट्रॅक्टरचं हे टाकायचं चालले ते वापर व्यवस्थित करायचं तास टाकायचे चालले ते. आणि व्यवस्थित 10 फाट्या होणार आहेत ते इथं. तर अतिशय व्यवस्थितपणे ह्या ठिकाणी मैदानात तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला कसं मैदान होईल? फाट्या एकच नंबर आहे त्या बरं का. आणि महत्वाची गोष्ट, बैलाला मोर पळून आल्यानंतर काय अडचणीचा विषय नाही. अडचण जिथं असेल तिथं आम्ही अडचण तिथं दूर करून तुम्हाला सफाई लेवल करणार आहे JCP हा. महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की बैलगाडीवाल्यांनी लवकर आपलं नोंद करून आपलं वेळेत यात्रे कमिटीला सहकार्य करावं ही सगळ्यात विनंती महत्वाची. आणि महत्वाची गोष्ट ही निर्णय ही ती आम्ही बाहेरचं आपले पंच जी मंडळी आहे ती पंच मंडळी बाहेरचीच बोलवली. त्याच्यामुळं गावातली गाडी असो ती कुठली गाडी असो नियमाने मैदान किती मीटरचं आहे साधारण? सरासरी 800 फूट पल्ला आहे. आणि 800 फुटात बी थोडासा जरी वाटला आपल्याला तरी आम्ही थोडासा पल्ला कमी करू शकतो किंवा जास्त बी करू. पण 800 फूट कम्प्लीट आहे. मोर पटाकान तुम्हाला 200-250 फूट मोर पटाकान आहे. आणि एकूण फाट्या किती असणार आहेत त्या आता मैदानात? एकूण फाट्यात 10 पडणार आहे त्या. हा. त्याच्यात आता गट कसं लॉट पडणार आहे त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. आम्ही एक फाटी बाजूची कडची सोडणार आहे. एक म्हणजे एक फाटी सोडून मधल्या मधल्या फाटी फाटीनं गाड्या पळवणार. पळवणार आहे. बरं. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी आता विक्रेते येतील बऱ्यापैकी. धंदेवाले यात्रा आले असेल. व्यावसायिक त्यांना बी काय अडचणीचा विषय नाही. त्यांना पटाका नाही. त्यांनी त्या पद्धतीने लावली गाडी आहे. आता आम्ही रोज मैदानात असतो, आम्हाला माहिती आहे व्यावसायिक असते ती त्यांची काही गैरसोयी होणार नाही अजिबात. आणि त्यांना त्रास बी काय होणार नाही. बरं. समजा आता बैलगाडी मोठ्या प्रमाणात या मैदानात आली तर त्याच दिवशी फायनल होईल का दुसऱ्या दिवशी? नाही त्याच दिवशी फायनल घ्यायचा. फायनल कसं आहे माहितीये का, फायनल त्याच दिवशी करून टाकणार. कारण दुसरी क्षेत्रीच असल्यामुळे आपल्याला ही दुसरीचा आम्ही काही म्हणजे परवाना आपल्याला दुसऱ्या दिवशीचा मिळू शकत नाही. म्हणजे एका दिवसाचा परवाना आहे आणि त्याच दिवशी फायनल सेमीफायनल सगळं हो. होणार आहे. आणि मैदाना दिवशी सकाळी लय उशीर झाला तरी 8:30 वाजेपर्यंत तरी गट पहिलं 5 गट तरी खाली जाणारच. आणि या मैदान मला काय म्हणायचं आहे, मोठमोठे मैदाने असते ती त्या ठिकाणी बऱ्यापैकी बैलगाड्या जास्त प्रमाणात येते त्या. हा. आपलं मैदान पण चांगलंच व्यवस्थित बनवलेलं आहे. हो. सगळं मैदान साफ करायचं चाललेलं आहे. काम चालूच आहे. तर जी लहान बैलगाड्या म्हणजे मोठ्या गाजावाजा न करणाऱ्या बैलगाड्या आपल्या साध्या लोकांच्या इथे येतात, त्या लोकांना हे सोयीस्कर आहे. सोयीस्कर आहे त्यांना. एक नंबरचं तुम्हाला सांगतो. आणि महत्वाची गोष्ट की आपली गाडी इथं ओळखली जाणार नाही. हा. येईल त्याने आम्हाला जिथं ज्या गटात येईल त्या गटात त्यांनी पळायचं. मग आदल्या आमच्या दिवशी 8 वाजता निघणार लाव्या पद्धतीने लाईव्ह पद्धतीनं. लाईव्ह पद्धतीनं लॉट निघणार आहेत. तर मग काय तुमचा
मान परिसरातील किंवा सातारा जिल्ह्यातील किंवा सांगली, सातारा, सोलापूर ही 5-6 जिल्ह्यात या ठिकाणी आता बैलगाडीसाठी सर्व येणार आहेत. लोकांनी बैलगाडी मालकांनी सर्वांनी भाग घ्यावा या मैदानामध्ये, कारण हा. पहिलेच वर्ष आणि इथं प्रसलेली अजिबात होणार नाही. महत्वाचं बरं. विषय. म्हणजे एकदम रितसर तुमचं रितसर, मैदान होणार रितसर, आहे. तर रितसर. मला काय म्हणायचं आहे की आता हे जे मैदान आहे ते मैदान एकदम सतोबा देवाच्या समोर- मैदान म्हणजे कसं झालंय, पेडगाव जशी कशी नगरी आहे हा तसं ही मैदान दुसरं होणार आहे. आल्यानंतर लोकांना इतका आनंद होणार आहे, बघण्यासाठी इतकं भारी मैदान आहे. हा. टेकडी धाव. तिकडचं मैदान दाखव रे, त्या दोन्ही बाजूला फिरव. हे टेकडी बसायसाठी बघा एकदम म्हणजे छान मला आहे, काय दोन्ही म्हणायचं बाजूला. आहे ते आणि आता मोहरं थांबण्यासाठी एक 500 फूट रान आहे. पुढं 500 फूट रान ठेवलेलं आहे. चढाच रान आहे थांबायचं. आणि काय झालेलं आहे, जसं पेडगावला मैदान असं डोंगराच्या कडेला भरतं त्याच त्याच पद्धतीचं तुम्ही इकडं बरोबर. नियोजन बरोबर. केलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना कसली अडचण येणार नाही नाही. त्यामुळे हे मैदान प्रेक्षकांसाठी तर अतिशय चांगलं आहे. आणि बैलगाड्या येणाऱ्यासाठी जागा लावण्यासाठी आहेत का? भरपूर जागा आहे, सगळ्या माळान जागाच आहे, कुठं बांधू द्या. म्हणजे ह्या चारही बाजूला चारही कुठेही बाजूला काही कुठेही अडचण बाजूला नाही. काही अडचण म्हणजे नाही. कुणाच्या शेतकऱ्याचं नुकसान सुद्धा होणार नाही अशा पद्धतीचं तुम्ही नियोजन. नियोजन केलेलं आहे. ठीक आहे, फाटी. तर हे अशा प्रकारचं टाकेवाडी देवस्थानचं मैदान भरणार आहे. तर महाराष्ट्र प्रेमी शौकीनांनी या ठिकाणी यावं आणि या शर्यतीचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.